लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आज पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत। काँग्रेसच्या देशव्यापी छात्रों की गूंज या अभियानाचा चौथा टप्पा पुण्यात संध्याकाळी 5 वाजता पार पडणार आहे। या कार्यक्रमात ते प्रामुख्याने विद्यार्थिनी आणि तरुणींशी थेटपणे संवाद साधतील। शिक्षण, वाढती बेरोजगारी आणि महिलांच्या सुरक्षेच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर ते सविस्तर चर्चा करणार आहेत। तर काँग्रेसकडून छात्रों की गूंज या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू झाली आहे। नोंदणी केल्यानंतर मुलींना प्रवेश दिला जाईल आणि त्यासाठी सुरुवातीलाच बॉक्स ऑफिस उभारण्यात आले। मुलींसोबत कोणतेही गैरवर्तन करू नये यासाठी गंभीर स्वरूपाची कारवाई केली जाईल असे इथल्या फलकावर लिहिण्यात आले। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। पुण्यात राहुल गांधी आज विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहे। छात्रों की गूंज असे या कार्यक्रमाचं नाव असणार आहे आणि त्यासाठीचीच तयारी आहे ते SSPMS कॉलेजच्या या मैदानावर सुरू आहे, जिथनं या मुली इथे प्रवेश करतील आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी हे सगळे जे लाईन्स आहेत त्या तयार करण्यात आले। आपण जर माझ्या मागे बघितलं, जसं एखादा मोठा इव्हेंट असतो त्या इव्हेंट सारखी याची तयारी करण्यात आली आहे। गर्ल्स गँग बिग ड्रीम्स बिगर प्लॅन्स असं म्हणून बॉक्स ऑफिस इथे उभारण्यात आलं आहे। एवढंच नाही तर इथे येऊन मुलींना रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे, त्यांचा QR कोड स्कॅन करावा लागणार आहे। त्याच्यानंतर या मुलींना उजव्या साईडला असलेल्या सगळ्या या सभामंडपात सोडण्यात येईल। तर हा सगळा सभामंडप आहे, इथे आधी मुली दाखल होतील, त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन करतील आणि या सगळ्या मुली राहुल गांधींसोबत संवाद साधतील। साधारण 5 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल। मात्र मागच्या 2 दिवसांपासून या सगळ्या कार्यक्रमाची जी तयारी आहे ती आपल्याला या कॉलेजच्या मैदानावर बघायला मिळते आहे। या ठिकाणी मोठी गर्दी होऊ नये आणि मुलींना कोणत्याही पद्धतीचा त्रास होऊ नये त्याची ही सगळी तयारी आहे। सगळ्या लाईन्समध्ये सगळ्या मुली जातील, रजिस्ट्रेशन करतील, या कार्यक्रमात सहभागी होतील। एवढंच नाही तर पहिले येणाऱ्या मुलींना पहिलं प्राधान्य दिलं जाणार आहे आणि या मुली राहुल गांधींशी काय संवाद साधतात हे पाहावं लागणार आहे। मात्र एवढं जरी असलं तरी या पूर्ण कार्यक्रम मुलींचा असल्यामुळे मोठी सुरक्षा या ठिकाणी संध्याकाळी पुरवली जाणार आहे। कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे। तर राहुल गांधींच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमासाठी 1200 पोलीस तैनात असतील। तर कार्यक्रमासाठी 42,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती मिळते। पुणे पोलिसांकडून कार्यक्रमस्थळी सुमारे 500 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे। वाहतूक नियोजनासाठी 700 वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त वेगळा ठेवण्यात आलाय। कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेशद्वार, वाहनतळ, प्रमुख चौक तसेच कार्यक्रम स्थळाच्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त असेल। गर्दीचा अंदाज घेऊन वाहतूक व्यवस्थेत आवश्यक बदल केले जातील। वाहनांची कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी विशेष नियोजन केले। गर्दी वाढल्यास वाहतुकीचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याबाबतही नियोजन करण्यात आले आहे।